आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही नाही, सगळे दौरे रद्द केलेत। आज आम्ही कोल्हापुरातच आहोत। कसं आहे ना, मंत्री असलो तरी कुटुंबातली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडायलाच पाहिजेत की नाही? त्यासाठी पाहुण्यांना घरीच बोलून घेतलंय। हो, चला ठेवतो। अरे ये। आजच्या महत्त्वाच्या दिवशी तू तुझी सगळी कामं सोडून घरी थांबणार आहेस हे ऐकून मला खूप आनंद झालाय विश्वंभर। आणि तुला एक माहितीये का, गुरुजींनी जो मुहूर्त दिलाय ना, त्या मुहूर्तावरच पाहुणे येत आहेत। हे एक त्यातल्या त्यात बरं झालं। चला, बरेच दिवसांनी काहीतरी चांगलं घडतंय। हो, नंदाक्का, फक्त कुणाची नजर लागायला नको। ती आली का? नाही। मॅडम, मला लग्न नाही करायचं रे शुभ। मॅडम साहेबांनी ठरवले आता। पण त्यांना जर हे कळलं तर काय वाटेल त्यासनी? त्यांना काय वाटेल? हा? काय? त्यांना वाईट वाटेल? अरे मग मला वाईट वाटेल त्याचं काय? माझ्या मनाचं काय? उद्या लग्न झाल्यावर माझ्या आयुष्याची वाट लागेल त्याचं काय? नाही नाही नाही, बघ शुभू, आज काही झालं ना तर मी जाऊन बाबांना सांगणार आहे की मला हे लग्न करायचं नाही। मॅडम, त्यांना हे जर कळालं तर काय होईल माहिती आहे ना? हो दे, काय व्हायचंय ते होऊ दे, पण आज काही झालं ना तरी मी बोलणार म्हणजे बोलणारच। हो मॅडम, ऐका भैया, गरजू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी तू एक प्लॅन केला होतास, त्याची ही ब्लूप्रिंट बघू। भैया, आजच्या कार्यक्रमासाठी मीटिंग पुढे ढकलली असतो। पृथ्वी, मीटिंग्स होत राहतील, पण आधी हे लग्न होणं महत्वाचं आहे। अजून किती वाट पाहिजे? श्रावणी, पेपर कसा गेला? नाही, खूप अभ्यास केला होतास ना तू, म्हणून विचारते। सोपा सोपा गेला पेपर। बरं झालं, चांगलंय। चला, एवढ्यातच पाहुणे येतील, तयारी करायला जा। आत्या, मला ना बाबांशी जरा बोलायचंय। भैयाला आता बोलायला बिलकुल वेळ नाही, बिझी येतो। नाही पण आधीच त्याचा मूड गरम आहे, तू बोलून त्याच्यात भडका उडायला नको। सांगितलेलं ऐक, जा आणि तयार हो। पिहू बाळा, श्रावणी ताईला घेऊन जा तयारी करायला। बरं, पिहू या लग्नाचं मध्येच काय काढलंय ग बाबांनी? मला काय माहिती, मी त्यांना विचारलं तर ते उलट मलाच ओरडतील आणि म्हणतील की तू अजून लहान आहेस। ताई, तू तर मोठी आहेस ना, मग तूच विचार ना त्यांना। तेच तर, मी मोठी आहे ना म्हणून ना लग्नाचा घाट घातलाय। मी लहान असते तर कदाचित ते झालंच नसतं। बाबा सांगा ना, का करताय तुम्ही असं? मला नाही करायचंय लग्न, मग का? हे बघा, तुम्ही काही म्हणालात ना तरी सुद्धा मी तुमची सावली बनून आयुष्यभर ह्याच घरात राहणार। तुम्ही मला किती लांब ठेवलं तरी सुद्धा मी तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही। काय हवंय तुम्हाला? काय हवंय? मी शहाण्यासारखं वागावं, अभ्यास करावा, तुमचं ऐकावं? हो ना, ऐकीन ना मी सगळं ऐकीन, पण प्लीज प्लीज माझं लक्ष नका करू। मॅडम,
मॅडम मनात जे काय आहे ते बोललं की मन हलकं होतं, असं माझी आई नेहमी म्हणते. आई खूप नशीबवान आहेस तू शुभू. तुझ्या आयुष्यात तुझ्या मागे खंबीरपणे उभे राहणारी तुझी आई आहे. पण मला तर आईच. बाबा जवळ आहेत पण मनाने खूप लांब आहेत. तुला माहितीये शुभू, मी ना रोज रात्री झोपताना एकच स्वप्न बघते की बाबा माझ्याशी प्रेमाने बोलतील, मला मायेने जवळ घेतील. आणि मग सकाळी उठले ना की ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा मी प्रयत्न करत असते. पण शुभू शुभू माझं स्वप्न खरं होतच नाहीये. मी खूप प्रयत्न करते. बघ एकदा का मी लग्न करून या घरातनं निघून गेले ना की मग माझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. माझं लग्न झाल्यावर बाबा मला विसरून जातील अरे कायमचे. मी आयुष्यभर त्यांच्या प्रेमासाठी झुरत राहील. नाही 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 असं नको मला, असं नको. आणि काय हा काय त्यांना लग्नच लावून द्यायचंय ना, लग्नच लावून द्यायचंय ना माझं. आणि मग एकदा बाबांनी प्रेमाने माझ्याशी बोलावं, माझ्या डोक्यावर हात ठेवावा आणि म्हणावं की श्रावणी तू लग्न कर. खरंच सांगते मी हसत हसत तयार होईन लग्नाला. बाबांच्या एका शब्दासाठी, त्यांच्या एका स्माइलसाठी मी काय वाटतील ते करायला तयार. पण हे लग्न नाही, त्यांनी मला दिलेली शिक्षा आहे. मी त्यांना हवं तसं वागले नाही ना म्हणून त्यांनी मलाही दिलेली शिक्षा आहे. शुभू, मुली लग्न करून जातात ना तेव्हा रडतात कारण ते त्यांच्या बाबांपासून, त्यांच्या मायेपासून, प्रेमापासून लांब जाणार असतात ना म्हणून. माझं लग्न होईल तेव्हा मी रडणार. मी पण रडी. मला बाबांचं प्रेम कधी मिळालंच नाही म्हणून रडी. तर का माझं लग्न झालं ना की आमचं नातं कायमचं तुटणार. कारण बाबांसाठी मी मुलगी नाही, मी त्यांच्यासाठी फक्त एक जबाबदारी, फक्त जबाबदारी आहे मी. दिवसभर गाडीतून येता जाता इतकं बोलत असता मन भरत नाही. शुभंकर, तुला तुझे साहेब बोलवत आहेत, जा. हो मॅडम. तू अजून तयार नाही झालीस? लगेच तयार हो, पाहुणे येतील एवढ्यात.